Welcome to all students. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, असोसिएट प्रोफेसर गृहविज्ञान विभाग, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय पूर्णा. आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाच्या BA प्रथम वर्ष पेपर पहिला सत्र पहिले पेपरचं नाव आहे मानव विकासाची ओळख. यातील प्रकरण 2 जन्मपूर्व विकासाच्या अवस्था म्हणजेच गर्भावस्था, प्रेग्नन्सी, स्टेजेस ऑफ प्रेग्नन्सी याविषयी माहिती सांगणार आहे. जन्मपूर्व विकासाच्या अवस्था ह्या एकूण 3 आहेत. फलितबीजावस्था किंवा अंडावस्था ही पहिली अवस्था, हिलाच पिरियड ऑफ ओहम असंही म्हणतात. दुसरी अवस्था आहे भ्रूणावस्था. भ्रूण म्हणजे एम्ब्रियो आणि यालाच पिरियड ऑफ एम्ब्रियो असं देखील म्हणतात. तिसरी अवस्था आहे गर्भावस्था, हिला पिरियड ऑफ फीटस असं म्हटलं जातं. आज आपण या तिन्ही गर्भावस्थेच्या अवस्थांविषयी सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. मानव विकासातील जन्मपूर्व विकासाची अवस्था म्हणजेच गर्भावस्था. मानवाची वाढ व विकास ही गर्भधारणेपासून सुरू होते, म्हणून मानव विकासाची पहिली अवस्था ही गर्भावस्थेस संबोधले जाते. गर्भावस्थेचा कालावधी 280 दिवसांचा असतो किंवा 9 महिने 9 दिवसांचा असतो. गर्भधारणेनंतर गर्भावस्थेतील वाढ कशी होते याचे शास्त्रशुद्ध ज्ञान आजच्या पिढीला असणं आवश्यक आहे. गर्भाची वाढ होत असताना अतिमहत्त्वाचे टप्पे समजून घेतल्यास योग्य काळजी घेता येते. गर्भातील काही दोष असल्यास वेळीच उपाययोजना करता येते. गर्भावस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या अवस्थेचे 3 भाग पाडलेले आहेत. आत्ताच आपण त्याविषयी जाणून घेतले. ह्या 3 भाग म्हणजे फलितबीजावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था. पिरियड ऑफ ओहम, पिरियड ऑफ एम्ब्रियो, पिरियड ऑफ फीटस अशी ही 3 अवस्था गर्भावस्थेच्या आहेत. गर्भावस्थेमध्ये फलितबीजावस्था किंवा अंडावस्था ही पहिली अवस्था आहे. या अवस्थेविषयी आता सविस्तरपणे जाणून घेऊयात. या अवस्थेचा कालावधी गर्भधारणेपासून 2 आठवडेपर्यंतचा असतो. या अवस्थेमध्ये फलितबीजाचा विकास म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ फर्टिलाइज्ड ओहम हा होत असतो. फलित स्त्रीबीज प्रथम एकाच गोल आकाराच्या पेशीचे असते. यालाच जायगोट असे म्हणतात. या फलित पेशीच्या केंद्रभागाचे 36 तासामध्ये 2 पेशीमध्ये विभाजन होते. या पेशीभोवती पेशीद्रव्य असते. अशा प्रकारे 4, 8, 16, 32 या प्रमाणात किंवा अशा प्रकारे पेशींचे विभाजन होऊन एक पेशीचा पुंजका तयार होतो. याला मलपुंज म्हणजेच मोरुला असे म्हणतात. येथील पेशींची संख्या सतत वाढत जाऊन आतील बाजूला पोकळी निर्माण होते. या अवस्थेला बीजदशा म्हणजेच बॅस्च्युला असं म्हणतात. या पोकळीमध्ये पाणी जमा होते. या पेशींच्या पुंजक्यामध्ये 3 पापुद्रे तयार होऊन त्यापासून गर्भाचे विविध अवयव तयार होतात. अशा प्रकारे पेशींच्या विभाजनाची क्रिया चालू असताना फलितबीज गर्भधारणेनंतर 10 दिवसांनी गर्भाशयात येते.
गर्भाशयात आल्यानंतर गर्भाशयाच्या भिंतीला आतील बाजूला असलेल्या मऊ गादीवर चिकटते व तेथे त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. यावेळी गर्भाशयाच्या आतील त्वचेमध्ये बदल होऊन तेथील पेशी व ग्रंथी आकाराने मोठ्या होतात. त्यांच्यातील रक्तपुरवठा वाढतो. आता आपण फलित बीज जर गर्भाशयात येऊन तिथे वाढण्यास सुरुवात न होता एखाद्या वेळेस बीजवाहक नलिकेतच वाढण्यास सुरुवात होते. या स्थितीला ट्यूबल प्रेग्नन्सी असं म्हणतात. म्हणजे फलित पेशी गर्भाशयात न येता रजोवाहक नलिकेतच तिची वाढ होते. यालाच बीजवाहक नलिकेतील गर्भधारणा म्हणजेच ट्यूबल प्रेग्नन्सी असं म्हणतात. ही नलिका अरुंद असल्यामुळे तेथे गर्भाच्या वाढीस अडथळा येतो. नलिका ताणली जाऊन फुटते व रक्तस्राव सुरू होतो. अशा वेळी स्त्रीला वेदना होतात आणि ताबडतोब शस्त्रक्रिया करून गर्भ काढून टाकावा लागतो. आता आपण गर्भावस्थेची दुसरी अवस्था म्हणजे भ्रूणावस्था, पिरियड ऑफ एम्ब्रियो, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. हा कालखंड 2 आठवड्यापासून 2 महिन्यांचा असतो. भ्रूणाची वाढ होत असताना प्रथम भ्रूणात 3 थर तयार होतात. या थरापासून बालकाची विविध अवयवांची निर्मिती होते. यातील पहिल्या थरापासून बालकाचे विविध अवयव तयार होतात. बाह्यस्तराच्या पेशी यास इक्टोडर्म असं म्हणतात. या थरापासून नखे, त्वचा, केस, मज्जासंस्था, दंतवेष्टन, नाकाची पोकळी, अश्रुपिंड, डोळ्याचा नेत्रमणी, लालोत्पादक पिंड व गुदाशयाचा शेवटचा भाग तयार होतो. त्याचबरोबर मधला थर म्हणजे मेझोडर्म. या थरापासून अंतत्वचेतील संयोगी पेशीजाल, हाडे, कुर्जा, दात, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या, रसवाहिन्या, स्नायू, श्वसन व अभिसरण संस्था आणि इतर स्नायू तयार होतात. आतील थर म्हणजेच एंडोडर्म. या आतील थरापासून पचनसंस्थेतील अवयवांचे पेशीजाल, उत्सर्जन संस्था, मूत्रपिंड, मूत्रनलिका यांचे पेशीजाल, श्वसननलिका, कंठस्थ, उपकंठस्थ ग्रंथी, कंठ, यकृत, फुफ्फुस इत्यादी अवयव तयार होतात. त्यानंतर 3 आठवड्याचा भ्रूण हा डोळ्याने दिसू शकतो. मेंदू व डोक्याची जागा थोडी वाढते. डोळे येण्याच्या जागी लहान खाचा तयार होतात. 4 आठवड्याच्या भ्रूणाची लांबी 3 ते 5 सेंटीमीटर असते. हृदय, पित्ताशय, पचनेंद्रिय, मेंदू व आंतरिक अवयवांना आकार येतो. हृदयाचे ठोके सुरू होतात. 5 ते 7 आठवड्याच्या भ्रूणाचा आकार चंद्रकोरीसारखा होतो. त्याचबरोबर पाठीचा कणा तयार होतो. डोक्याची वाढ जलद गतीने होऊन हातापायाच्या जागी लहान खुणा दिसतात. 8 आठवड्याच्या भ्रूणाला डोळ्याच्या पापण्या व कान तयार होतात. हातापायांची लांबी 1.25 सेंटीमीटरपेक्षा अधिक असते. फुफ्फुसांची वाढ होते. फुफ्फुसांची वाढ झाली असली तरी आवश्यक प्राणवायूचा पुरवठा आईच्या रक्तातूनच होत असतो. 8 आठवड्याच्या शेवटी बालकाचे हात, पाय, कान, डोळे, बाहेरील लिंगाचा भाग दिसू लागतो.
मनुष्याचा आकार प्राप्त व्हायला लागतो. डोके शरीराच्या मानाने मोठे असते. भ्रूणाचा हा विकास होत असताना गर्भाच्या पोषण व संरक्षणासाठी वार म्हणजेच प्लॅसेंटा, नाळ म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड व गर्भजल पिशवी म्हणजेच ॲम्निओटिक सॅक तयार होते. या तिघांमुळे गर्भाचे संरक्षण व पोषण होऊन गर्भाची वाढ निकोप होते. आता आपण वार किंवा गर्भवेष्टन याविषयी सविस्तर म्हणजेच प्लॅसेंटा याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीबीज गर्भाशयात आल्यावर त्याच्या वाढीला अनुकूल परिस्थिती तयार करण्याच्या दृष्टीने बाहेरील बाजूला एक आवरण तयार होते. यालाच वार असं म्हणतात. हा अवयव प्रसूतीच्या वेळी बाहेर टाकला जातो. गर्भ 3 महिन्याचा झाल्यानंतर गर्भाच्या वरील भागावर केसांसारखी मुळे निघतात. याला पोषकावरणांकुर म्हणजेच क्रोनिक व्हॅली असं म्हणतात. हे अंकुर हळूहळू वाढतात व त्यापासून वार तयार होते. तिचा आकार गोल असतो. मध्ये जाड व काठाकडे पातळ असं हिचं स्वरूप असतं, वारेचं स्वरूप. त्याचबरोबर प्लॅसेंटाची लांबी, रुंदी आणि जाडी याविषयी जाणून घेऊयात. याचा व्यास 15 ते 20 सेंटीमीटर असतो, जाडी 3 सेंटीमीटर व वजन 500 ग्रॅम असते. गर्भाच्या लहान मोठ्या आकाराचा परिणाम वारेच्या आकारावर होतो. वारेचे 2 पृष्ठभाग असतात. यामध्ये आईकडील पृष्ठभाग, याला मॅटर्नल सरफेस, व दुसरा गर्भाकडील पृष्ठभाग म्हणजेच फिटल सरफेस असतो. वार हे गर्भाला पौष्टिक द्रव पुरविणे, गर्भातील चयापचयात निर्माण होणारे निरुपयोगी पदार्थ मातेच्या रक्तामध्ये पोहोचविणे, विषारी द्रव्य व जंतू गर्भाकडे जाण्यामध्ये अडथळा निर्माण करणे, गर्भाचे फुफ्फुस व अशुद्ध रक्तनाळेतील नाभिरोहिणीमधून मातेच्या रक्तात मिसळणे व शुद्ध रक्त नाभिनिलेतून गर्भाकडे पोहोचविणे, नलिकाविरहित ग्रंथीचे कार्य करणाऱ्या वारेपासून गर्भ, गर्भाशय व स्तनांची वाढ करणारे 4 प्रकारच्या हार्मोन्सची निर्मिती करणे यासारखी महत्त्वपूर्ण कार्य वार करत असते. आता आपण नाळ याविषयी जाणून घेऊयात. नाळ म्हणजेच अम्बिलिकल कॉर्ड. अंबल म्हणजे बाळाची बेंबीचा भाग आणि अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे बेंबीपासून निघालेला दोरा, यालाच नाळ असं म्हणतात. वारेचा आईकडील पृष्ठभाग व गर्भाकडील पृष्ठभागाला जोडलेला अवयव म्हणजेच नाळ. ही नाळ गर्भाची बेंबी व वारेच्या गर्भाकडील भागाला जोडलेली असते. याचे आकारमान 50 सेंटीमीटर लांब, 1.5 सेंटीमीटर जाड असते. नाळेमध्ये अशुद्ध रक्तवाहिनी, अम्बिलिकल आर्टरीज व शुद्ध रक्तवाहिनी अम्बिलिकल व्हेन असतात. मातेकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा गर्भाला करणे व अशुद्ध रक्त परत मातेच्या रक्तामध्ये नेऊन सोडण्याचे कार्य या वाहिनीच्याद्वारे होते. गर्भाचे पोषण व रक्ताभिसरण नाळेद्वारे केले जाते. प्रसूतीच्या थोड्या अंतरावरून चिमटे लावून प्रसूतीनंतर थोड्या अंतरावरून चिमटे लावून ही नाळ कापली जाते. तेव्हा बाळ हा आईपासून विभक्त होत असतो आणि स्वतंत्र तो श्वास घेऊन एक विभक्त स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्याचं जीवन सुरू होत असतं. त्यानंतर आता गर्भजल पिशवी म्हणजेच ॲम्निओटिक सॅक याविषयी जाणून घेऊयात. सॅक म्हणजे पिशवी आणि ॲम्निओटिक म्हणजे ज्यामध्ये गर्भजल भरलेलं आहे अशी पिशवी. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भ सुरक्षित राहावा म्हणून या पिशवीची निर्मिती केली जाते. या पिशवीचे आवरण पातळ, पारदर्शक व चिवट असते. या पिशवीला 2 पडदे असतात. आतील बाजूच्या पडद्याला ॲम्नियॉन व बाहेरील पडद्याला
कोरियल असं म्हणतात. प्रसूतीच्या वेळी ही पिशवी फुटते व त्यातून द्रव पदार्थ बाहेर पडतो, व नंतर बालक बाहेर येतो. अशा रीतीने दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच पिरियड ऑफ एम्ब्रियो भ्रूणावस्थेमध्ये 3 थर तयार होऊन 3 थरापासून बाळाची विविध अवयव तयार होतात व हे सगळं होत असताना त्याचबरोबर गर्भाचं पोषण आणि संरक्षण करणारे इतर अवयवही तयार होतात. त्यामध्ये वार किंवा गर्भवेष्टन म्हणजेच प्लॅसेंटा, नाळ, गर्भजल पिशवी या सर्व अवयवांचा समावेश होतो आणि ह्या सर्वांची वाढ भ्रूणावस्थेमध्ये होते. आता आपण गर्भावस्थेची तिसरी अवस्था म्हणजेच पिरियड ऑफ फिटस गर्भावस्था याविषयी जाणून घेऊयात. गर्भावस्थेमध्ये गर्भाचा वाढ आणि विकास कसा होतो हे आपण बघूयात. गर्भधारणेनंतर 2 महिन्यापासून ते बालकाच्या जन्मापर्यंतच्या कालावधीला गर्भावस्था असे म्हणतात. या अवस्थेमध्ये नवीन अवयवांची निर्मिती न होता गर्भाच्या विविध अवयवांचा विकास होतो. या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे गर्भावस्थेमध्ये 9 आठवड्यापासून ते 40 आठवड्यापर्यंत गर्भाचा आकार केवढा असतो, त्याचबरोबर त्या आठवड्यांमध्ये कोणकोणत्या अवयवांची निर्मिती होत असते हे सविस्तरपणे ह्या तक्त्यात दाखवलेले आहे. आता आपण त्याविषयी जाणून घेऊयात. 9 आठवड्यामध्ये गर्भ हा कोंबडीच्या अंड्या एवढा लांब असतो आणि 4.25 सेंटीमीटर लांब आणि वजन 40 ग्रॅम असते. आणि 9 आठवड्यापर्यंत कोणते अवयव निर्माण होतात? डोके तयार होतं. डोकं शरीराच्या मानानं मोठं असतं आणि हातपाय ओळखायला येतात. 12 आठवड्याचा जो गर्भ असतो त्याची लांबी 7 सेंटीमीटर व वजन 4 अंश असतं म्हणजेच 100 ग्रॅम. त्याचबरोबर अवयव निर्मिती पाहिली तर लिंग ओळखता येतं. हाडांची सुरुवात तयार झालेली असते. टाळूवर केस यायला सुरुवात होतात. बोटांना नखे, हिरड्यांमध्ये खोलवर दातांची सुरुवात आणि स्नायू सक्रिय झालेले दिसून येतात. 16 आठवड्यापर्यंत गर्भाची लांबी 12.5 सेंटीमीटर होते व वजन हे 80 अंश एवढं होतं. 8 अंश एवढं होतं म्हणजेच 200 ग्रॅम वजन होतं. आणि गर्भाची हालचाल जाणवते. हृदयाचे ठोके ऐकायला येतात. शरीरावर लव येते. 20 आठवड्याचा गर्भाची लांबी ही 25 सेंटीमीटर असते आणि वजन 10 अंश असतं म्हणजे जवळपास 250 ग्रॅम, पाव किलो एवढं वजन असतं. आणि डोके अधिक मोठे, पापण्या स्पष्ट दिसतात. 24 आठवड्याचा गर्भाची लांबी 30 सेंटीमीटर असते व वजन 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो एवढं असतं. त्वचेखाली चरबी जमा होते. श्वसन, चोखणं, गिळणं ह्या क्रियांचा विकास होतो. गर्भाच्या झोप व जागे होण्याच्या वेळा निश्चित झालेल्या असतात. 28 आठवड्यांचा गर्भाची लांबी 35 सेंटीमीटर असते व वजन 1.13 किलो म्हणजे जवळपास 1.25 किलो एवढं वजन असतं. डोळ्यांची उघडझाप करता येते. अंगावर सुरकुत्या दिसतात. त्वचेच्या संरक्षणासाठी व्हॅनिक्स कॅसिओसा नावाचा चिकट मऊ पदार्थ तयार होतो. मूत्रविसर्जनाची क्रिया आत्मसात होते. प्रसूती झाल्यास 20% अपत्य जिवंत राहू शकतात. 32 आठवड्याच्या गर्भाची लांबी 40 सेंटीमीटर असते. वजन 1.5 किलो असतं. त्वचा लाल, कवटीतील हाडे कडक होतात. त्यातील लवचिकता कमी, कानातील मऊ हाडांची वाढ होते. चरबी व गुबगुबीतपणा अधिक वाढतो. नखे बोटांच्या पुढे येतात. प्रसूती झाल्यास 60% मुलं जगतात. 36 आठवड्याच्या गर्भाची लांबी 45 सेंटीमीटर, वजन 2.5 किलो एवढे होते. डोक्याचे केस वाढलेले असतात. नाक व कानातील मऊ हाडांची निर्मिती झालेली असते. प्रसूती झाल्यास 94% मुले जगतात. 40 आठवड्यांचा गर्भ
त्याची लांबी 50 सेंटीमीटर, वजन 3.1 किलो म्हणजे 3 किलो 100 ग्रॅम एवढं असतं. स्वच्छ व मऊ त्वचा, पूर्ण वाढ झालेला बालक या ठिकाणी 40 आठवड्यात तयार होतो. अशा प्रकारे गर्भाचा विकास हा 9 महिने 9 दिवसापर्यंत पूर्ण होतो आणि त्यानंतर बालकाचा केव्हाही जन्म होऊ शकतो. आणि सुदृढ बालकाचा जन्म होणं हे अनेक गोष्टीवर अवलंबून असतं. मातेचे आरोग्य, बाळाचं सुदृढपणा या सगळ्या गोष्टींवर बालकाचा जन्म कसं होईल ते अवलंबून असतं. आणि गर्भावस्थेमध्ये गर्भाची वाढ होत असताना मातेच्या शरीरामध्ये मातेच्या नाभीपासून वरच्या छातीच्या भागाकडे गर्भाची वाढ कशी कशी होत जाते हे या आकृतीत दाखवलेले आहे. 12 आठवड्यांचा गर्भ, 16 आठवड्यांचा, 20 आठवड्यांचा, 24, 28, 32, 36 आणि 40 आठवड्यापर्यंत गर्भ हा मातेच्या छातीच्या पिंजऱ्याच्या हाडाच्या टोकापर्यंत वाढलेला दिसून येतो. म्हणजे नाभीपासून अगदी वरच्या छातीपर्यंत पूर्ण गर्भाची वाढ होते आणि तेवढा पोटाचा आकारमान हा वाढलेला दिसतो. अशा रीतीने 240 दिवसात, 40 आठवड्यात किंवा 9 महिने 9 दिवसात गर्भाची पूर्ण वाढ होते आणि त्यानंतर बाळाचा जन्म होतो. आपण आता या ठिकाणी थांबूयात. यानंतर दुसऱ्या भागाची माहिती पाहूयात.